पर्याय नाही म्हणून भाजप केंद्रात सत्तेत आहे. भाजपसमोर भक्कम पर्याय उभा करण्याची गरज आहे. विरोधकांमध्ये अनेक पंतप्रधान पदाचे दावेदार तयार झाले होते. भविष्यातील पंतप्रधान पदाच्या या सर्व दावेदारांना पद्धतशीरपणे खड्यासारखे बाजूला केले. ममता बॅनर्जीही पंतप्रधान पदाच्या एक दावेदार होत्या. 2029 मध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी नरेंद्र मोदी समोर पंतप्रधान पदाच्या दावेदार म्हणून उभ्या राहतील आणि पर्याय म्हणून देशासमोर येतील असे बोलले गेलं. पण ममता बॅनर्जींच्या या विधानानंतर फक्त 4 वर्षांनी सध्याची परिस्थिती काय आहे तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी के साथ खेला होबे हीच ब्रेकिंग न्यूज 4 मेच्या सकाळपासून दूरचित्रवाणीच्या पडद्यावर दिसत होती. पश्चिम बंगालमध्ये सलग 3 टर्म मुख्यमंत्री राहिलेल्या ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला या निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच भवानीपूर मतदारसंघात 15,000पेक्षा जास्त मतांनी पराभव केला. भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगालमध्ये प्रचंड विजय मिळवला. भाजपने 293 पैकी 206 जागा जिंकल्या आहेत, तर ममता बॅनर्जी यांच्या TMCने 80 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसलाही पश्चिम बंगालमध्ये 2 जागा जिंकण्यात यश आले आहे. या निकालामध्ये भाजपने उल्लेखनीय विजय मिळवला आहे. 2021च्या निवडणुकीत 215 जागा जिंकणारा TMC पक्ष आज पराभूत झालेला आहे. 77 जागा जिंकणाऱ्या भाजपला मात्र या निवडणुकीत मोठा विजय मिळाला. बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींना पर्याय शोधण्यासाठी 2024च्या लोकसभेला 400 पारचा नारा देणारी भाजप 250सुद्धा पार करू शकली नाही. हा विरोधातल्या इंडिया आघाडीचा सगळ्यात मोठा विजय होता. या आघाडीत काँग्रेससोबतच शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, MK स्टॅलिन अशा दिग्गज नेत्यांची फौज होती. त्यामुळे हे सगळे पंतप्रधान पदाचे नेते भाजपसमोर फार मोठं आव्हान उभं करणार असंही बोललं जात होतं. 2024च्या लोकसभेनंतर मात्र या सगळ्याच नेत्यांना आपापल्या राज्यात सत्ता खेचण्यात किंवा टिकवण्यात अपयश आल्याचे दिसतंय. भाजपने लोकसभेनंतर राज्यांच्या विधानसभांमध्ये मोठं कमबॅक केलं. भाजपने पंतप्रधान पदाचे संभाव्य विरोधक कसे संपवले हे बघण्याआधी सध्या भाजपची देशभरातल्या किती राज्यामध्ये सत्ता आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. 2014च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपची सत्ता असलेली राज्य होती फक्त 7. त्यामध्ये गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या 5 राज्यांचा समावेश होता. भाजपचे या राज्यात मुख्यमंत्री होते. तर पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि आंध्र प्रदेशात TDP सोबत भाजप सत्तेत होती. पण सध्याची स्थिती बघितली तर पश्चिम बंगालच्या विजयापूर्वीसुद्धा भाजप एकूण 19 राज्यामध्ये सत्तेत आहे. यामध्ये उत्तर भारताचा विचार केला तर उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा या राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. यात बिहार सोडला तर इतर सगळ्या राज्यामध्ये भाजप एकहाती सत्तेत आहे. पण बिहारमध्ये आता मुख्यमंत्रीसुद्धा भाजपचेच आहे. पश्चिम भारताचा विचार केला तर महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान या राज्यामध्ये भाजप सत्तेत आहे. यात महाराष्ट्र सोडला तर इतर सगळ्या राज्यामध्ये भाजपची एकहाती सत्ता आहे. महाराष्ट्रात भाजप मित्रपक्षासोबत सत्तेत असला तरी मुख्यमंत्री भाजपचाच आहे. मध्य भारतात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या दोन्ही राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे. पूर्व भारतात ओडिसामध्ये भाजपची सत्ता आहे. तर त्यात आता पश्चिम बंगालचा सुद्धा समावेश झालेला आहे. ईशान्येकडच्या 7 सिस्टर म्हणजेच 7 राज्यापैकी आसाम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम आणि नागालँड या 6 राज्यात भाजपची सत्ता आहे. तर आसाम, अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरा या 3 राज्यामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत. फक्त दक्षिण भारतात भाजपला अजून पाहिजे तसं यश मिळालेलं नाही. आंध्र प्रदेशमध्ये चंद्रबाबूंच्या TDP सोबत भाजप सत्तेत असली तरी इतर राज्यामध्ये मात्र प्रादेशिक पक्ष, डावे आणि काँग्रेसची सत्ता असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकूण राज्यांचा विचार केला तर 20 राज्यामध्ये सध्या भाजपची सत्ता आहे.
या सगळ्या राज्यामध्ये भाजपला टक्कर देणारे खंदे विरोधक भाजपने कसे संपवले ते आता बघूया. सुरुवात करूया ती सध्या ज्याची सगळ्यात जास्त चर्चा आहे त्या ममता बॅनर्जीपासून. 2021मध्ये भाजपने पश्चिम बंगालमध्ये 200 पारचा नारा दिला होता. त्यासाठी भाजपने ममता बॅनर्जींच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता. पण त्यावेळी भाजपला 100चा आकडासुद्धा गाठता आला नाही. भाजपला 77 जागावरच समाधान मानावं लागलं. तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने मात्र 215 जागा जिंकल्या. गोष्ट भाजपला जिव्हारी लागली होती. त्यामुळे ममता बॅनर्जींना पराभूत करण्यासाठी भाजपने स्ट्रॅटेजी आखायला सुरुवात केली. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात 15 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी तर होतीच, पण भाजपने ममता बॅनर्जींच्या विरोधात प्रचाराची मुख्य लाईन ठेवली ती जंगलराजची. 2024च्या सुरुवातीला संदेशखाली गावात महिलांवरील अत्याचाराचे प्रकरण चांगलेच गाजले. यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यावर आरोप झाले आणि भाजपने हे प्रकरण चांगलंच लावून धरलं. मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणातसुद्धा भाजपने ममता बॅनर्जींना टार्गेट केलं. आतापर्यंतच्या निवडणुकामध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला तिथल्या महिला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत होता. पण महिला अत्याचारांच्या प्रकरणावरून भाजपने ममतांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. ममताचे सरकार महिला विरोधी सरकार आहे असे म्हणत भाजपने महिला सुरक्षेचा मुद्दा तापवला. तर महिलांना दरमहा 3,000 रुपये आर्थिक मदत, सरकारी बसमधून महिलांना मोफत प्रवास अशा महिलांना थेट लाभ देणाऱ्या योजनेची भाजपने घोषणा केली. त्यामुळे पश्चिम बंगालच्या महिलाही यावेळी ममता बॅनर्जी यांच्या बाजूने न राहता भाजपच्या बाजूने राहिल्याचे सांगितले जात आहे. बंगालमध्ये ममतांना हरवण्यासाठी भाजपने केलेली दुसरी स्ट्रॅटेजी म्हणजे हिंदू मतांचे ध्रुवीकरण. भाजपला बंगालमध्ये हिंदुत्ववादी मतदारांची साथ मिळते हे 2021च्या निवडणुकीतून भाजपला लक्षात आलं होतं. त्यामुळे भाजपने यावेळी संपूर्णपणे हिंदुत्ववादी मतांना आपल्या बाजूने करण्यासाठी पावले उचलली. मागच्या वेळी भाजपने निवडणुकीत 6 मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले होते, पण यावेळी भाजपने मात्र एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. सुमारे 91 लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. यात सर्वाधिक 4.5 लाख मुस्लिम बहुल असलेल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातून कमी झाली. तर उत्तर परगणा या मुस्लिम बहुल भागातून 3,25,000 नावे वगळण्यात आली. बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराचा मुद्दाही भाजपने चांगलाच उचलून धरला. मायक्रो मॅनेजमेंटमुळे भाजपने ममतांच्या सत्तेला हादरा दिला. भाजपने संपवलेले दुसरे विरोधक म्हणजे अरविंद केजरीवाल. अरविंद केजरीवालांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आम आदमी पक्षाची स्थापना केली आणि दिल्लीत सत्ता त्यांनी काबीज केली. 2014च्या मोदी लाटेत लोकसभेत भाजपला मोठे बहुमत मिळालेले असताना अरविंद केजरीवाल यांनी 2015च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी तब्बल 67 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2020मध्ये सुद्धा केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीत सत्तेत आले. त्यामुळे केजरीवालांना रोखण्यासाठी भाजपने मोठे प्लॅनिंग केले. त्याचा परिणाम म्हणून 2025च्या दिल्ली विधानसभेत आपची सत्ता तर गेलीच, पण स्वतः अरविंद केजरीवालसुद्धा पराभूत झाले. भाजपाने सगळ्यात आधी केजरीवालांची कॉमन मॅनची इमेज बदलायला सुरुवात केली. दिल्ली निवडणुकीच्या आधी अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पक्षातील मनीष सिसोदिया आणि इतर महत्त्वाच्या नेत्यावर दिल्ली लिकर घोटाळ्यावरून भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यामध्ये भाजपने केजरीवालांना सगळ्यात जास्त डॅमेज केलं. भाजपने केजरीवालांना मोठा दणका दिला. केजरीवालांच्या आप या पक्षाने खूप कमी काळात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला. पण आता भाजपने पुढच्या वर्षी पंजाबमधील आपली सत्ता उलथून टाकण्यासाठी सुद्धा आतापासूनच कामाला लागल्याचे दिसून आले. आपचे राघव चड्ढासह पंजाबमधील 7 खासदारांनी भाजपमध्ये येणे हा त्याचाच एक भाग असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कमी काळामध्ये राजकारणात लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अरविंद केजरीवाल यांना भाजपने ट्रॅप केल्याचे सांगितले जाते. यानंतर महाराष्ट्रातील शरद पवार आणि उद्धव ठाकरे या 2 नेत्याबद्दल सुद्धा बोलावं लागतं. 2019मध्ये भाजपने अजित पवारांसोबत सकाळचा शपथविधी करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याची पहिली खेळी खेळली होती. पण त्यावेळी शरद पवारांच्या खेळीमुळे
ती फेल गेली. भाजपला हे नक्कीच माहीत होतं की अखंड राष्ट्रवादी आणि अखंड शिवसेना असे दोन मोठे पक्ष राज्यात असताना महाराष्ट्रात एकट्या भाजपला सत्ता मिळणे शक्य होणार नाही. 2019मध्ये सुद्धा उद्धव ठाकरे भाजपपासून वेगळे झाल्यानंतर भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला फोडण्यासाठी रणनीती आखली. 2019मध्ये उद्धव ठाकरे भाजपपासून वेगळे झाल्यानंतर भाजपने उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी मोठी रणनीती आखली आणि 2022मध्ये एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. शिवसेनेची 2 शकले झाले. त्यानंतर पुढच्याच वर्षी अजित पवारांना सुद्धा सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली. त्यामुळे राज्यात सगळ्यात महत्त्वाच्या या 2 पक्षांची ताकद विभागण्यात, या दोन्ही नेत्यांचे पक्ष कमकुवत करण्यात भाजपला मोठं यश आलं. याचा फायदा साहजिकच भाजपला झाला. लोकसभेत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना पक्षफुटीच्या नॅरेटिव्हमुळे सहानुभूती मिळाली असली तरी 6 महिन्यात झालेल्या विधानसभेत भाजपने पुन्हा मोठं कमबॅक करत एकट्या भाजपने 132 जागा जिंकल्या. ही गोष्ट शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देणारी होती. त्यानंतर मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड अशा महत्त्वाच्या महापालिकांमध्ये सुद्धा भाजपने सत्ता मिळवत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या कमबॅकला कोणतीही संधी ठेवली नसल्याचे दिसतंय. बघा, आज तृणमूल काँग्रेस संपली. मायावतींना लोक विसरून गेले. अखिलेश 2दा हरले, तेजस्वी 2दा हरले. शरद पवारांचा पक्ष स्वतःला वाचवू शकला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पक्षात फूट पडली. केजरीवाल तर आपली जागाही गमावून बसले. ममता बॅनर्जी सलग 2दा आपली जागा गमावून बसल्या. स्टॅलिनही आपली जागा गमावून बसले. नवीन पटनायक हे सुद्धा स्वतः निवडून येऊ शकले नाही. आता हे स्पष्ट झाले की भाजपसमोर साक्षात देवही आला तरी तो जिंकू शकत नाही. एकंदरीतच भाजपला पूर्व ते पश्चिम आणि उत्तर भारतात आपले विरोधक संपवण्यात सध्या यश आल्याचे पाहायला मिळते. फक्त शेठजी भटजींचा पक्ष न राहता भाजप आता खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक पक्ष झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता भाजपचं नेक्स्ट टार्गेट दक्षिण भारत असल्याची चर्चा व्हायला लागली आहे. एकंदरीत भाजपने पूर्व ते पश्चिम आणि उत्तर भारतातील पंतप्रधान पदाचे संभाव्य दावेदार संपवले. मोदींनी विरोधकामधील सर्व पंतप्रधान पदाचे दावेदार तर संपवले. या पदासाठी दावेदार आहेत. पण पक्षांतर्गत भाजपमध्ये काही नेते, त्यांच्या नावाचीही वेळोवेळी चर्चा होत असते. त्यामध्ये पहिले नाव येते नितीन गडकरी यांचे. नितीन गडकरी हे देखील पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार असल्याचा दावा नेहमी करण्यात येत असतो. त्यामुळे भविष्यातील आव्हान म्हणून मोदी शहाकडून नितीन गडकरींचे पंख झाटण्यात आले. नितीन गडकरी हे RSSचे निकटवर्ती असल्यामुळे त्यांना खड्यासारखे बाजूला काढणे मात्र त्यांना जमले नाही. परंतु गडकरी भविष्यात आपल्याला आव्हान ठरू नयेत याची पूर्णपणे खबरदारी मोदी आणि शहा घेत असतात. दुसरे प्रतिस्पर्धी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहासमोर पक्षांतर्गत मोठे आव्हान उभे करणारे नाव आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे. आदित्यनाथ हे भविष्यात भारताचे पंतप्रधान होऊ शकतात किंवा मोदीनंतर योगी असे पूर्वी दबक्या आवाजात म्हटले जायचे. पण आता काही दिवसापासून माध्यमामध्ये सुद्धा याची चर्चा होत आहे. पंतप्रधान होण्याचा योगींच्या कुंडलीमध्ये योग असल्याचा दावाही ज्योतिषाकडून करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वामध्ये भारत हिंदू राष्ट्र होऊ शकते असा दावा देखील काही ज्योतिषांनी केला आहे. योगी आदित्यनाथ यांना राजकारणात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र शनी आणि मंगळाची जी स्थिती आहे त्यामुळे ते या संकटाचा सहज सामना करतील असंही म्हटलं जात आहे. आता पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यात योगींची अग्निपरीक्षा असणार आहे. कारण मोदी शहासाठी योगी भविष्यात आव्हान ठरू शकतील याचे स्पष्ट संकेत वेळोवेळी मिळालेले आहेत. त्यामुळे आता नरेंद्र मोदींचे नेक्स्ट टार्गेट योगी आदित्यनाथ असणार हे मात्र निश्चित. आता या राजकीय लढाईत पराभव कोणाचा होतो, मोदींचा की योगींचा, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.